चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाईल. अजितजी भुसकर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो द्यायचा आहे. रोशन या खेळाडूला जबरदस्त कारनामा नुकताच झालेला मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे रोशन या खेळाडूचा. त्याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. वेल प्लेड रोशन अँड बेस्ट ऑफ लक. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मिस्टर ललित भोवर आणि त्याला साथ देण्याकरता भावेश माळी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. गोलंदाज धनेश वाघ. मॅचला होईल सुरुवात. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा बेस्ट ऑफ लक. आणि आज मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या देखील शुभेच्छा. तिलगुळ खा आणि गोड गोड बोला. परंतु खऱ्या अर्थाने तिलगुळ ज्या लोकांना द्यायला हवा जे तोंडावरती गोड बोलतायत परंतु पाठीमागे कडू बोलतायत अशा भरपूर लोक सातत्याने आपण पाहिलेत. चला मॅचला होते सुरुवात. धनेश वाघचा हा पहिला बॉल. हो वेगवान बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. ललित भोवरच्या अगेन्स्ट जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळालंय. लेन अँड लाईन अगदी योग्य ती पाहायला मिळाली. जणू काही बॅटरचं फुटवर्क जे आहे ना ते ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून अचूक टप्पा मात्र मैदानाच्या आतमध्ये धनेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट म्हणजेच या ठिकाणी आत्मविश्वास थोडस बॉलरचं वाढलं गेलं असेल. पहिल्या पोझिशन मध्ये थोडासा मात्र हलकासा बदलाव केला. तिन्ही खेळाडू थर्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑन अँड एक क्षेत्ररक्षक कमी आहे म्हणजेच 10च खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. हो या ठिकाणी झाली आहे मिस्टेक. बॅटची हलकीच लिडिंग एज लागली होती. यष्टीरक्षकांना झाली आहे चूक. आणि ज्या वेळेस आपण पाहिलंय फलंदाजाचा झेल सोडला गेलाय त्या वेळेस त्या फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला गेलाय आणि त्याच्यानंतर मग त्याने रंग बदलायला सुरुवात केली आहे. पाहूया इथे मात्र रंग बदलला जाईल का हे देखील पाहणे योग्य. जबरदस्त ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतीये. पुढील बॉल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल मिस्टर ललित भोवर हा खेळाडूचा खेळ आउट. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासुरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. पहिला विकेट मात्र डाऊन झालाय गावदेव स्पोर्ट शिलोतर एस संघाचा ललित भोवर जो एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि अशा खेळाडूला मात्र डगआउटचा रस्ता मात्र दाखवलाय. दुसऱ्या बॉलवरती संधी बनवली होती परंतु यष्टीरक्षकाने चुकी झाली होती. परंतु तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग ती संधी पुन्हा एकदा बनवली गेली. तीच लेन अँड तोच वेग मात्र पाहायला मिळाला आणि अखेरीस जे मिळवायचं होतं धनेशाला ते त्याने मिळवलंय. म्हटलं गेले आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या कधीही हार मानू नका. त्या कठीण प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर प्रवीण परेड. हा देखील एक जबरदस्त घातक फलंदाज आहे. अनेक मैदान ह्या खेळाडून देखील गाजवलेत आपल्या खेळीच्या जोरावरती. हो समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. डायरेक्ट हिट. काम झालंय की काय फिट हे देखील आपण पाहणार आहोत. आउटफील्ड अंपायरने तर मात्र तिसऱ्या अंपायर कडे डिसिजन पोहोचवलंय. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. आणि डिसिजन आहे OUT आउट. धक्का क्रमांक 2 गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाला प्रवीण परेड आउट.
महेंद्र जाधव नावाचा खेळाडू नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. जबरदस्त गोलंदाज प्रत्येक धनेश वाघच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हवाई स्ट्रोक केले गेले ऑन साइडला. एलिव्हेशन सुपर आहे आणि लांबी देखील चांगली पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय हवेच्या लाटांवरती होऊन श्वास सीमारेषा पार. षटकार 6. भारी नाच भारी पोरा पोरी नाच सारी दिवसी वेस भारी तारप्याचा ताल भारी भारी नाच भारी पोरा पोरी. भावेशच्या बॅट मधनं हा षटकार मात्र आलाय. षटकारांना धावसंख्या पोचली आहे ती 6 अंकांवरती. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटचं हलकीशी स्निक लागली होती की काय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. पहिलं षटक मात्र ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्फोट शिलोतर संघाचा धाव फलक पाहिलं तर मग 2 बाद 6 अशी स्थिती मात्र आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्फोट शिलोतर संघ. परंतु इथून मात्र फ्रंट फुटवरती यायचं असेल तर मग चांगल्या धावा इथून बनवाव्या लागणार आहे. जबाबदारी आहे ती मात्र स्वीकारावी लागणार आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे दोनों बॅटरला. मैदानाच्या आतमध्ये महेंद्र जाधव अँड भावेश माळी हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष्यात जन्मापासून ते मऱ्यापर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव. आणि तो अनुभव आहे महेंद्र जाधव याच्याकडे भावेश माळीकडे. भावेशच्या बॅटमध्ये एक षटकार तर आलाय. इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली तर एक चांगला धावफलक उभा करू शकतायत गावदेवी स्फोट शिलोतर संघाचे खेळाडू. सध्या तरी थोडासा बॅक फुटतोय आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कारण जे महत्वाचे बॅटर होते ते मात्र डगआउटच्या दिशेने परतलेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता आणखी एक टायगर म्हणजेच सुशांत वाघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चंदुका स्फोट सारजा या संघामध्ये 3 ब्रदर्स आहेत. सुशांत, धनेश आणि आकाश. तीनो भाई तीनो तबाई असंच म्हणावं लागेल. जबरदस्त खेळ आहे त्यांच्याकडे. आणि सध्या तरी चर्चेमध्ये असलेलं नाव म्हणजेच सुशांत वाघ ला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतोय. अकुटा पॅच लेंथ यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू फण्याचा थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि पंचांनी मात्र लगेच वाईट बॉल हा जाहीर केलाय. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आला. पुन्हा जर अशा प्रकारची लेंथ मात्र ठिकाणी हाताळली तर त्याच्यावरती देखील दंडात्मक कारवाई ही केलीच जाईल. गेल्या जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या ह्या तुमच्याकरता अगदी वाजल्या पाहिजे. सुशांतचा पुढील बॉल. टप्प्याची लेंथ ऑन साइडला मात्र स्ट्रोक केले गेलेत. महेंद्र आणि त्याच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. 4. दिवसी वेस भारी तारप्याचा ताल भारी. चल गुसाले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. हाताले हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. चल गुसाले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. हाताले हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. धन्यवाद आठवतो. थँक्यू सो मच. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाही. आणि चांगल्या प्रयत्न करताना दिसला या ठिकाणी महेंद्र हा खेळाडू. त्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप हा वाईट बॉल. अवांताच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ही जोडलीच जाईल. धाव फलक एकने पुढे सरकला पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 12 अंकांवरती. सुशांत पुन्हा एकदा सज्ज झाला पुढील बॉल टाकण्याकरता. पुन्हा एकदा टप्प्याची लेन. चांगला बॉल मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस. अगोदरच सपल क्रॉस झाले होते फ्रंट फुटवरती आणि निश्चित आपण पाहिलं तर मग आडवा बॅटने खेळण्याची ही मानसिकता अगदी आपण पाहिली तर थोडासा बीट झाले. बॅटर महेंद्र
हो फुललेंचा बॉल चेंडू निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार 4. धन्यवाद. ज्या कुठल्या संघाच्या फॉर्मॅलिटीज बाकी असतील त्यांनी मात्र त्या क्लिअर करायच्या आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय अजून एक हा डॉट बॉल. धावा देखील येतात डॉट बॉल देखील येत आहेत म्हणजे बराबरीचा खेळ चालू आहे या षटकामध्ये. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 16 अंकांवरती. चेंडू फेकून चालेत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला. हो यावेळेस वेग आपण पाहिला तर मग चांगला आहे परंतु वेगामध्ये थोडेसे बीट झालेत गोलंदाज. चुकीच्या दिशेने मात्र हा चेंडू हाताळला गेला. बिमरचा देखील नो बॉलचा इशारा आला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याची लेन त्याच्यावरती योग्य तो स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडासा पॉम्पलिंग झाला होता परंतु अखेरीस चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. जयश्री पाटील डोंगरीपाडा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराज म्हणू. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आकाश मूर्ती चषक 2026 मध्ये. त्याचनंतर मधुकरजी महाळे यांना देखील आम्ही विनंती करतोय आपणास देखील या आग्रहाची विनंती आहे आपण देखील आमच्या विनंतीस मान देऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये विराज म्हणू. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे एक सिंगल धाव मात्र येथे सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः फक्त आणि फक्त 6 धावा होत्या परंतु या दुसऱ्या षटकामध्ये सुशांत वाघनं धावा खर्च केलेत. 16 धावा इथून मात्र सुशांत वाघच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 3 चौकार देखील आलेत. महेंद्र जाधवच्या बॅट मधनं आता मात्र योग्य धावफलक आपल्याला पाहायला मिळालंय. कावदी स्फोट शिलोतर ए संघाचं करण भंडारा नावाचा गोलंदाज नंबर 3चं षटक टाकण्याकरता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. इथून करणला मात्र एकच जबाबदारी स्वीकारायची आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा डाव्या एष्टीवरती बॉल मात्र फेकला होता. योग्य ती दिशा मात्र या ठिकाणी दिली आहे. महेंद्र जाधवच्या बॅट मधनं आणखी एक येतोय दमदार क्वालिटीचा हा ब्रँड स्टूक चौकार 4. पूर्णपणे अडचणीमध्ये होता गावदेवी स्फोट शिलोतर संघ परंतु त्या अडचणीमधून आपण पाहिलं तर मग महेंद्र जाधवनं आपल्या संघाला बाहेर काढलंय. खऱ्या अर्थानं चुकीची गोलंदाजी केली सुशांतनं त्याच्यावरती योग्य ते स्ट्रोक मात्र खेळले गेले महेंद्र जाधव आणि जबरदस्त धावफलक अगदी वेगाने पुढे नेलाय. समोरच्या दिशेने यावेळेस बॉलला लॉफ्ट केलाय. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले सुशांत परंतु 2 धावा ह्या पूर्ण केलेत. 2 धाव फलक जाईल ते म्हणजेच 28-28 आकड्यांवरती. म्हटलं गेले क्षेत्र कुठले असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये आणि प्रामाणिक कष्ट या ठिकाणी पाहायला मिळालेत महेंद्र जाधव या खेळाडूकडनं. करणचा हा पुढील बॉल आडबा बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय आणि असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे परंतु झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला आणि अखेरीस समाप्त झाला. महेंद्र जाधव हा खेळाडूचा खेळ आउट.
षटकातील पुढील बॉल. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मग ऋतिक माळे आलेत. ऑन साईडला मात्र सुंदर स्ट्रोक खेळले गेलेत. ऑन द कार्पेटच्या सायन एक सिंगल मात्र या ठिकाणी येथे सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. दोन्ही चेंडूंचा अजून सुद्धा खेळ बाकी आहे. उलटाच बॉल ऑन साइडला मात्र स्ट्रोक खेळले गेले. नो चान्स ऑन द फिल्डर. पूर्णपणे खाली क्षेत्र होतं आणि चेंडू वेगाने निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय आणखी एक षटकार. धन्यवाद गिरीजा, थँक्यू सो मच. षटकाराचं सायन धावफलक पोहोचलं गेले ते म्हणजेच 33 अंकांवरती. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र परतावं लागेल फलंदाज भावेशाला. 3 षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 35 आणि 12च्या सरासरीनं 36 धावा विजय करता बनवावा लागणार आहे त्या म्हणजेच चंदुका स्पोर्ट सारजा या संघाला. घेऊया पण छोटासा एक डीजा ब्रेक आणि डीजा ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. स्टेटस पाहिला होता तुला मी उभी होतीस बाजूला पाहून